सर्वांना प्रभू येशूची शांती असो. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. इब्री लोका, मी तुमच्यापुढे मास्टर जयमाला वचन घेऊन आलेली आहे आणि इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 17 पासून मी वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. हालेलुया. मोठ्याने बोला. हालेलुया. हालेलुया. अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण करत होता. हालेलुया. जसं अब्राहमाला संतती नव्हती. हालेलुया. आणि अब्राहम 75 वर्षाचा होता आणि त्याची बायको 70 वर्षाची होती. हालेलुया. आणि त्यांना मूल नव्हतं त्यांना. हालेलुया. पण देवाची कृपादृष्टी त्याच्यावर झाली अब्राहमावर आणि अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं, परमेश्वर यहोवाने, की मी तुला राष्ट्रातील जेवढे तारे, आकाशात जेवढे तारे आहेत तेवढी मी तुला संतती देते. हालेलुया. आणि असंच करता करता 100 वर्षाचा झाला अब्राहम, तरी काय मूल होण्याचा पत्ता नव्हता. तर ती सारा काय म्हणाली, कधी मूल होणार आहे, जा माझ्या दाशीकडे आणि मला मुलगा पाहिजे, मला वाद म्हणून नाही राहायचंय. हालेलुया. तर अब्राहम त्या दाशीजवळ गेला आणि ते मूल झालं. पण परमेश्वराचं वचन सांगतं. हालेलुया. आणि ते एवढ्या वर्षाने मूल झालं. मग ते मूल 12 वर्षाचं झालं. हालेलुया. आणि परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, काय म्हणाला, मी जे तुला मूल दिलंय ते मला वापस दे, त्याचा बली पाहिजे मला. हालेलुया. हालेलुया. मग परमेश्वराचं वचन सांगतं. तर अब्राहमाने काय केलं, अब्राहमाची ही परीक्षा होती. काय होतं, परीक्षा होती. अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. हालेलुया. अब्राहमाने लगेच पिता परमेश्वराने आज्ञा सोडली की मला मी तुला जे मूल दिले ते मला पाहिजे आणि त्याचा बली पाहिजे. म्हणून त्यांनी काकू न करता, विचार न करता, की देवा तू मला एवढ्या वर्षाने मूल दिलंस ना, आता माझ्या मुलाचा बली मागतोस. हालेलुया. पण अब्राहमाने काही विचारलं नाही, सरळ त्या मुलाला घेतला, गाढव घेतला, गाढवावर ते बली देण्यासाठी सरपण घेतलं, इंधन घेतलं. हालेलुया. एक सुरा घेतला आणि आपल्या मुलाला घेतलं. हालेलुया. आणि डोंगरावर गेला, मोर्या डोंगरावर अब्राहम. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, अब्राहम त्या इसाकाला घेऊन मोर्या डोंगरावर चाललेला असताना, हालेलुया, तर अब्राहमाला त्याचा मुलगा इसाक म्हणला, पप्पा, बाबा, आपण बली तर द्यायला चाललंय, पण बली कशाचं द्यायचंय, बली द्यायला कुठे आहे काय. तर अब्राहम काय म्हणाला, की परमेश्वर पाहून घेईल. हालेलुया. हालेलुया. काय होईल, परमेश्वर पाहून घेईल. हालेलुया. परमेश्वर पाहून घेईल. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, त्याने काय केलं, विश्वासाने बोललं. हालेलुया. कारण त्याने परमेश्वराचं वचन स्वीकारलं होतं की मी तुला मूल देणार आहे, आणि त्या विश्वासाने तो ठाम राहिला होता, पण साऱ्याला विश्वास नव्हता. हालेलुया. आणि मग परमेश्वराचं वचन ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण करत होता. हालेलुया. 18 वचन सांगतं, त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. हालेलुया. आणि वचन काय दिलं होतं परमेश्वराने, की तुला ते राष्ट्र, ते जे मी तुला मूल देणार आहे ते काय होईल, आकाशात तारे ती तुझी संतती होईल त्या मुलामुळे. हालेलुया. मग ह्याने काय केलं, परमेश्वरावर विश्वास ठेवला. तसं आपल्याला कसा पाहिजे विश्वास, अब्राहमासारखा. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, 18 वचन सांगतं, त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा तो मेलेल्यातून देखील उठवण्यास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, त्याने विश्वासाने काय केलं, की परमेश्वर मेलेल्यातून पण लोकांना जिवंत करायला सक्षम परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर महान आहे, सर्व शक्तिमान आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की आपल्याला जो त्याच्याकडे येतो, हालेलुया, हालेलुया, जो येशूकडे येतो त्याने कसं यावं, विश्वासाने यावं. ते जे काही मागितलंय परमेश्वराकडे, मला परमेश्वर देण्यास समर्थ आहे. हालेलुया. आणि त्याने मला दिलंय तो वापस कधी घेणार नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर महान आहे, तो थोर आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, तो अनंताचा चांगला परमेश्वर आहे. आणि जो कोणी अब्राहमासारखा विश्वास ठेवेल, आता आपण जी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमध्ये जे काही आपण परमेश्वराकडे येशूच्या नावात मागतो, तर आम्ही विश्वास ठेवायचा आहे
की मला परमेश्वराने सर्व काही दिलेलं आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करतो आणि विश्वास ठेवत नाही. असं होईल का? असं होईल का? स्वतःला कधीच कंगाल म्हणायचं नाही. कारण क्रांतिकार दुसरे पत्र 8:9 मध्ये येशू बोललेला आहे की येशूचं वचन आहे की तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुमच्यासाठी दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्हाला धनवान होता हवे. हालेलुया. आमेन. परमेश्वराच्या दासांनी, मुलांनी, मुलींनी काय म्हणायचं आहे? मी दास नाही तर मी परमेश्वराची मुलगी आहे. आपण नौकर नाहीये. परमेश्वराने आपल्याला मूल बनण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून आपण येशूची लाडकी मुले आहोत. जे काही तुम्ही करता, जे काही मागता, येशूकडे येण्याआधी विश्वास घेऊन या. विश्वासाने बोला. दुसऱ्यांना श्रीमंत बोलू नका. आपण स्वतःला बोला की मी श्रीमंत आहे, कारण माझा बाप स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. आकाशाचा आणि पृथ्वीचा मालक माझा परमेश्वर पिता यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे तुम्ही येणार, विश्वास ठेवणार आणि जे मी आता बोलले ते घडणारच आहे. मी जे मागितले ते मला मिळालेलेच आहे. असं जर तुम्ही विश्वास करता तर तुमच्या जीवनामध्ये बोलल्याप्रमाणे घडून येईल. आमेन. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर काय आहे? न्यायी परमेश्वर आहे. आपण जेव्हा आपल्या जीवनात संकट येतात, परीक्षा येते, तेव्हा त्या परीक्षेमध्ये आपण खंबीरपणे राहिलं पाहिजे आणि विश्वासाने त्या परीक्षेला सामोरं जायचंय की नाही परमेश्वराने जे मला दिले तो कधी घेणार नाही. हालेलुया. परमेश्वराने जे माझ्यासाठी आपण जे मागितलंय आणि परमेश्वराने आता तुम्हाला जे काही दिलेलं असेल आतापर्यंत ते तुमच्याकडून वापस घेण्यासाठी नाही, ते तुम्हाला कायम स्वरूपी दिलेलं आहे. आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सगळं काही करायला शक्तिमान आहे, कारण तो राजांचा राजा आहे आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. तो अनंत असा चांगला आहे. माझ्या बालमित्रांनो, माझ्या मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, तात्पर्य हे वचन सांगण्याचा अर्थ हा आहे की अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचं अर्पण केलं. हालेलुया. वचने स्वीकारली होती. आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करत होता आणि त्याला सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवण्यास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. हालेलुया. जसं अब्राहम त्याच्यावर तलवार असं सुरा चालवणार तर तितक्यात परमेश्वर म्हणाला, देवदूत येऊन म्हणाला, अब्राहमा सुरा चालू नकोस, सुरा चालू नकोस. तो म्हणाला असं कसं? कारण मी जे तुला दिलंय ते मी वापस घेणार नाहीये, मी तुझी परीक्षा घेत होतो. हालेलुया. तसेच आपल्यावर पण परीक्षा असते, म्हणून परीक्षेत डगमगू नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि परमेश्वरावर प्रेम करा, खरं प्रेम करा, त्याला वेळ द्या आणि प्रभू बघा तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. आता मी तुमच्यासाठी आजारी लोकांसाठी प्रार्थना करत आहे. सर्वांनी विश्वासाने प्रार्थनेमध्ये भाग घ्या. ज्या भागावर आजार आहे त्या भागावर हात ठेवणं शक्य असेल तर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल त्यांच्यासाठी प्रार्थना घ्या. कोणी हॉस्पिटलमध्ये असेल त्यांच्यासाठी प्रार्थना घ्या. फोनवरून प्रार्थना घेऊ शकता. माझा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर प्रार्थनेसाठी नंबर दिलेला आहे. 24 तास प्रार्थना उपलब्ध आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तुम्ही प्रार्थना कधी घेऊ शकता, मला साक्षी देऊ शकता, फोन करून साक्षी देऊ शकता. जर जवळ असेल तर तुम्ही कलेशामध्ये प्रार्थनेला येऊ शकता. आमच्या कलेशाचा म्हणजे पत्ता आहे विद्याविहार ईस्ट साई लीला हॉल, दुसरा मजला आणि राजावाडी हॉस्पिटलच्या समोर. संध्याकाळी 5 ते 7:30 पर्यंत प्रार्थना चालते. तुम्ही विश्वासाने प्रार्थनेत या, प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. येशू जात धर्म नाही तर मन परिवर्तन करायला आलेला आहे, हृदय परिवर्तन करायला आलेला आहे आणि येशू न्याय करायला येणार आहे. तर माझ्या बालमित्रांनो, येशूवर विश्वास ठेवा आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. पापांचा पश्चाताप करा. प्रभू येशू तुम्हाला क्षमा करण्यास समर्थ आहे. आता मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. हालेलुया. हुराबा शमाला खराबाला नमा खल निशांतारा बाला बाला रिसिंदे रे रिपांतारा बरा 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 रि खिराबाला नमा. धन्यवाद देतो या क्षणाला. आंधळे पाहू लागत, लंगडे चालू लागत, मुके बोलू लागत, बहिराणा श्रवणशक्ती हो, मतिमानच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले सुद्धा जिवंत होत आहेत, मतिमानाच्या बुद्धीला स्पर्श करत आहेत. 10 पिढीचे सर्व आलेले सर्व श्राप येशूच्या नावात तुटले गेलेले आहेत. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरत आहे. पेंटेकोचा अभिषेक उतरलेला आहे. पवित्र आत्मा स्पर्श कर. गॉड इज फॉर टचिंग यू. स्पर्श कर पवित्र आत्मा. हो राबा शाबाला खराबाला ना. धन्यवाद पिता. आंधळे पाहू लागत, लगडे चाललो, मुखे बोलू लागत, बहिराणा श्रवणशक्ती हो, मतिमानाच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत होत. पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, डोक्याचे आजार, ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे या क्षणाला प्रभू डोळ्यांना स्पर्श करत आहे. सर्वांना चांगली दृष्टी येत आहे. बहिरेपणा निघून चाललेला आहे, मुखेपणा निघून चाललेला आहे. आत्मिक शांती उतरत आहे, स्वर्गीय शांती उतरत आहे, स्वर्गीय आनंद उतरत आहे. आणि जगामध्ये ज्या राष्ट्रामध्ये 39 आजार आहेत त्या सर्व आजाराला
39 आजाराला प्रभू येशूने स्वतः चापकाचे फटके खाऊन 39 आला ना. धन्यवाद पिता. आंधळे पाव लागत, लगडे चाललो, मुख्य बोल लागत, धैर्य सर्व शक्ती हो, मध्यपणाच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत होत, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, डोक्याचे आजार, ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे या क्षणाला प्रभू डोळ्यांना स्पर्श करत आहे. सर्वांना चांगली दृष्टी येत आहे. बहिरेपणा निघून चाललेला आहे, मुख्यपणा निघून चाललेला आहे. आत्मिक शांती उतरत आहे, स्वर्गीय शांती उतरत आहे, स्वर्गीय आनंद उतरत आहे. आणि जगामध्ये ज्या राष्ट्रामध्ये 39 आजार आहेत त्या सर्व आजाराला 39 आजाराला प्रभू येशूने स्वतः चापकाचे फटके खाऊन 39 चापकाचे फटके खाऊन 39 आजार तुमच्यामधले सर्व येशूच्या नावात निघून गेलेले आहेत असा मी विश्वास करते. पिता, आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणार तू आहेस. मला विश्वास आहे, माझी प्रार्थना तू ऐकलेली आहेस आणि सर्वांचे आजार निघून गेलेत म्हणून मी धन्यवाद देते. पिता, सारा आधार महिमा तुला देऊ प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून ऐकते. आमेन. आमेन. धन्यवाद प्रभू परमेश्वर. आजचं वचन माझ्या मुखाद्वारे बोललास त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. मला सहाय्य केलं, धन्यवाद देते. माझ्या राजा, आम्हाला ज्यांनी प्रार्थनेत भाग घेतला असेल त्यांना तू बरं केलं असं मी विश्वास करते प्रभू. आणि मला खूप मोठं साक्ष येतील असा मी विश्वास करते प्रभू परमेश्वर. मी जिवंत देवावर प्रेम करते तसं तुम्ही येशूवर प्रेम करा. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. गॉड ब्लेस यू. आमेन.